रघुवीर समर्थ, शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं, वन्दे भाष्यकाराय शङ्कराय परमात्मने, चिदानन्दरूपाय अद्वैतभास्कराय च, सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां. भगवान श्री शंकराचार्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. 26 श्लोकापर्यंत विवेचन आपलं झालं होतं मागच्या वेळेस. आता आपण 27व्या श्लोकाला सुरुवात करूया. बुद्ध्वा न बोध्यं परिशिष्यते किं, शिवप्रसादं सुखबोधरूपं, ज्ञाते तु कस्मिन् विदितं जगत् स्यात्, सर्वात्मके ब्रह्मणि पूर्णरूपे. असा हा श्लोक आहे. आत्तापर्यंत आपण जे प्रश्न होते 79 प्रश्नांची उत्तरं पाहिली आपण, त्यावरचं विवेचन पाहिलं. आता यामध्ये 80 आणि 81 असे 2 प्रश्न या ठिकाणी आहेत. बद्ध्वा न बोध्यं परिशिष्यते किं, शिवप्रसादं सुखबोधरूपम. याचा अर्थ काय? प्रश्न असा आहे की काय जाणले असता जाणण्यासारखे काहीच उरत नाही. म्हणजे मनुष्यासाठी की कोणती अशी गोष्ट आहे की जी एकदा समजली की मग पुन्हा काही दुसरं जाणण्याची गरज नाही. त्याचं उत्तर सच्चिदानंद स्वरूप असणारं शिव हे तत्त्व एकदा जाणलं की मग त्या पलीकडे दुसरं काहीच नाही, सगळं जाणल्यासारखं आहे. आणि आता दुसरा प्रश्न जो आहे तो जवळपास त्याला निगडीतच प्रश्न आहे. तो असा आहे, ज्ञाते तु कस्मिन् विदितं जगत् स्यात्, आणि उत्तर सर्वात्मके ब्रह्मणि पूर्ण रूपे. प्रश्न काय की काय जाणले असता सर्व जग जाणल्यासारखे होते. पहिला प्रश्न काय जाणले असता जाणण्यासारखे काहीच उरत नाही, ते काय आहे? म्हणजे सच्चिदानंद शिवस्वरूप. आता काय जाणले असता सर्व जग जाणल्यासारखे होते? त्याचं उत्तर पूर्ण व व्यापक ब्रह्म. म्हणजे या ठिकाणी 2 गोष्टींचा उल्लेख महत्त्वाचा आहे. एक तर पूर्ण परब्रह्म सच्चिदानंद स्वरूप शिवतत्व, आणि त्यापासून निर्माण झालेलं हे जग म्हणजे परब्रह्म आणि त्याची माया, या 2 गोष्टीवर या ठिकाणी आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे. आता शंकराचार्यांचा अजून एक ग्रंथ आहे, त्याचं नाव आत्मबोध. त्या आत्मबोध या ग्रंथामध्ये अनेक आध्यात्मिक संकल्पना चांगल्या पद्धतीने मांडलेल्या आहेत. एक तर काय की साधन चतुष्ट म्हणजे काय, आपलं हे विवेचन झालं आहे, पूर्वी पण झालं आहे. साधन चतुष्टम किम, नित्यानित्य विवेक, इहामुत्र फल भोग विराग, समाधी षटक संपत्ती आणि मुमुक्षत्वम च इति साधन चतुष्ट. तर हे जाण म्हणजे आपण आता जगामध्ये विचार करायचा आपण आता की नित्य काय आणि अनित्य काय याचा विवेक माणसाला करता आलं पाहिजे. सत्य काय, ते सत्य जे आहे तेच तत्त्व जे आहे ते नित्य आहे, आणि त्याला सोडून जेवढं म्हणणं आहे ते सगळं क्षणिक आहे. आता क्षणिक आणि नित्य याच्यातला फरक कसा पाहायचा पहा, लक्षात घ्या. आपण पाण्याचा बुडबुडा पाहतो. आता आपलं आयुष्य 70, 80, 100 वर्षाचं, पाण्याचा बुडबुडा आहे त्याचं आयुष्य किती अगदी सेकंदाचं आहे. त्यामुळे आपल्या मनाने तो बुडबुडा हा क्षणिक आहे. हे जर माणसाला पटलं तर आता अजून थोडंसं वर जाऊन आपण विचार करू की माझ्या मनाने अकोला शहर याचं आयुष्य किती आहे. तर माझं आयुष्य कमी आहे, अकोला शहराचं आयुष्य जास्त आहे. त्याच्या अजून पुढे जाऊ आपण की या ठिकाणी जी काय चराचर सृष्टी आहे त्याचं आयुष्य किती आणि त्याला निर्माण करणाऱ्या परब्रह्मशक्तीचं आयुष्य किती. तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज आपण जे म्हणतो,
तर ही अनंत कोटी एवढी विश्व निर्माण करणाऱ्या भगवंताचं आयुष्य किती आणि त्याने निर्माण केलेल्या या मायेचं आयुष्य किती. आता आपल्या दृष्टीने पाहिलं तर जगामध्ये बदल होत असतो, पण काही बदललं असं आपल्याला काही दिसत नाही. पण त्याच्या पलीकडे असणारं जे तत्त्व आहे ते मात्र स्थिर आहे, पण जगामध्ये नेहमी प्रत्येक क्षणी बदल होत जातो. आता हे समजण्यासाठी आपण स्वतःचा विचार केला तर लगेच लक्षात येतं. लहानपणी आताचा मी, म्हातारपणाचा मी, याच्यातला फरक जो आहे तो ज्याला समजतो तो आत्मा, आणि हाच आत्मा त्या परमात्म्याचा अंश असल्यामुळे आणि परमात्म स्वरूप हे सच्चिदानंद रूप असल्यामुळे सत म्हणजे जे त्रिकाळ टिकणार आहे ते. आणि म्हणून तो गुण माझ्यामध्ये सुद्धा येतो जेव्हा मी देहधारण करतो. देहधारण केल्यानंतर जन्माचा जसा आनंद आहे तसाच देह सोडण्याचा सुद्धा दुःख आहे. म्हणजे या दोन्ही गोष्टी कशामुळे आहेत? त्या देहामुळे आहे. पण मुळामध्ये आत्मा जो आहे तो येत नाही आणि जात नाही, तो त्याचा स्वरूपाला जाऊन मिळतो. जसा कवडसा आणि सूर्याची उपमा असती त्याप्रमाणे. तर कवडसा कुठे गेला? तर तो जिथून आला तिथेच गेला. तसं जिथून ह्या जीव उत्पन्न झाला तो जीव त्या परब्रह्माशी पुन्हा एकरूप झाला. आणि म्हणून या ठिकाणी जो प्रश्न आहे, काय जाणले असता काहीच जाणण्यासारखे उरत नाही, त्याचं उत्तर दिलं की सच्चिदानंद शिव. आता हे शिवतत्व काय आहे ते सुद्धा आपण थोडक्यामध्ये पाहू. आता हे सगळं पाहत असताना अजून एक उपनिषद आहे, त्याचं नाव कठोपनिषद. कठोपनिषदामध्ये यम आणि नचिकेता यांचा संवाद आहे. यमराजाकडे नचिकेता स्वतः जातो आणि कथा अशी आहे की त्या ठिकाणी जाऊन 3 दिवस तो त्याच्या दारी असतो आणि तेव्हा यमराज तिथे नसतात. यमराज जेव्हा येतात त्यांना समजतं की हा लहान मुलगा माझ्या दारी 3 दिवसापासून बसला आहे. त्यांची ते क्षमा मागतात. बाळा तुला काय पाहिजे ते माग, तुला मी सगळं द्यायला तयार आहे. तेव्हा नचिकेता म्हणतो की तुम्ही मला जे देणार आहे ते सगळं नाशिवंत आहे, मला ते काहीच नको असं ते सांगतात. कारण ते सगळं उपभोग्य आहे, ते उपभोग घेतलं की त्याच्यातलं सुख, त्याच्यातला आनंद जाणार आहे. आणि म्हणून ते सर्व सोडून मला अशी गोष्ट द्या की जी दिल्यानंतर माझ्यामध्ये कुठलीच गोष्ट नवीन मागण्याची इच्छा होऊ नये, अशी मला गोष्ट द्या. हा जो संवाद आहे कठोपनिषदाचा तोच या ठिकाणी शंकराचार्यांनी किंवा आपल्या अनेक संतांनी आपल्या वाङ्मयातून तो प्रगट केलेला आहे. अनेक वाङ्मय त्याच्याच भोवती निर्माण झालेले आहेत. आता ब्रह्म कसं आहे? ते अंशरहित आहे, म्हणजे ते एकत्र आहे आणि म्हणून ते पूर्ण आहे. आणि जग जे आहे त्याचा भास आपल्याला होतो. जग दिसतं पण तो भास आपल्याला खरा वाटायला लागतो. मृगजळ दिसतं आणि ते पाणी आहे हे खरं वाटायला लागतं, पण जेव्हा त्याचं ज्ञान होतं तेव्हा ते खरं नाही हे माणसाला समजतं. आपल्या समर्थांची एक ओवी आहे छानपैकी. पर्वती निळा रंग दिसे, परी तो तया लागला नसे, अलिप्त जाणावे तैसे परब्रह्म. हे परब्रह्म कसं आहे की या सगळ्या घटनेमधून, या सगळ्या विश्वाच्या घडामोडीमधून अलिप्त असं असणारं हे परब्रह्म तत्त्व आहे. पर्वताचा निळा रंग आपल्याला दिसतो, पण तिथे गेल्यानंतर आपल्याला तो निळा रंग दिसत नाही, दुरून तो भास होतो. तसं हे जग भासमान आहे. त्याला म्हणतात विवर्त. ज्ञानेश्वरीतला शब्द आहे विवर्त. विवर्त म्हणजे हा प्रतीती मात्र सत्तावान असतो, म्हणजे त्याची प्रतीती येते आणि त्याची सत्ता आहे हे माणसाला पटतं. पण हे पटण्यासाठी त्याचं मूळ काय, त्याचं अधिष्ठान काय आहे, ते अधिष्ठान म्हणजे खरं हे परब्रह्म तत्त्व आहे. समजायला थोड्याशा अवघड गोष्टी आहेत. आता शंकराचार्यांचं असल्यामुळे आणि सगळं अद्वैत तत्त्वज्ञान असल्यामुळे थोडंफार समजून घेण्याचा आपण आपल्या दृष्टीने प्रयत्न करू. सगळं समजणं फार अवघड आहे. शंकराचार्यांचे आज जे आपल्याला आज आणि सोमवारी ज्या प्रश्नांची उत्तरं पाहिजेत ती अशाच प्रकारची उत्तरं आहेत की आता समजण्यासाठी एक दृष्टांत आपण घेऊ की रज्जू सर्प न्याय. सगळ्यांना माहिती आहे, आपण कितीदा तरी वाचलं आहे की दोरी ही खरी आहे, दोरीचं अधिष्ठान आहे ते सत्य आहे, पण दोरीवर दिसणारा साप जो आहे ते मात्र त्याचा भास आहे. तो भास त्या ठिकाणी उजेड कमी असल्यामुळे तो भास आपल्याला होतो. तर तो भासणारा साप जे आहे ते हे विवर्त आहे, भासमान आहे. आणि सत्ता कशाची आहे? त्या दोरीची खरी सत्ता आहे. तर सापाची सत्ता आहे असं आपण मानलं की लगेच आपल्याला तो साप हालताना दिसतो. हे विश्व जे आहे ते यामध्ये बदल होतो हे समजण्यासाठी त्यातला बदल आपल्या लक्षात आला पाहिजे. आणि साधू संतांच्या मनामध्ये ही गोष्ट पक्की असते की या ठिकाणी जे जे आहे ते सगळं नाशवान आहे. एका परब्रह्माखेरीज दुसरं काहीच या ठिकाणी सत्य नाही. ज्ञानीनं तत्त्वदर्शिनः याच्यासाठीच म्हणलेलं आहे.
आणि सच्चिदानंद शिव हे जे तत्त्व आहे ते आपण जाणलं एकदा की मग या विश्वातल्या कोणत्याही घडामोडीबद्दल कधीही आपल्याला त्याबद्दलचा राग नाही, त्याबद्दलचा प्रेम नाही, त्याबद्दलचं सुख नाही, त्याबद्दलचं दुःख नाही. तसं ही परिस्थिती आहे. आता रामी रामदास आणि त्याच्यामध्ये आपण म्हणतो रामी रामदास हा विश्वास, तिथे कैचा रामदास. तर रामदास आहे कुठपर्यंत, जोपर्यंत राम वेगळा आहे रामदास वेगळा आहे. पण जे रामदास जे रामी म्हणजे त्या रामामध्ये विलीन झाले, मग शेवटी तेथे कैचा रामदास. आणि म्हणून आत्मबोध हा सुद्धा असाच एक ग्रंथ आहे. त्यामध्ये सुद्धा या प्रश्नोत्तरीप्रमाणेच अनेक प्रश्न दिले आहेत आणि त्यांची उत्तरे दिलेली आहेत. त्यामध्येच ते सांगतात की एवं सच्चिदानंद स्वरूपम स्वात्मानं विजानीयात. म्हणजे प्रत्येकाने हे सच्चिदानंद स्वरूप जे आहे ते आपण जाणलं पाहिजे असा याचा अर्थ आहे. आता यामध्ये सर्वात्मके ब्रह्मणी पूर्ण रूपे म्हणजे हे जे ब्रह्मतत्व आहे ते माणसाने एकदा जाणलं की मग यामध्ये होणारा बदल जो आहे तो भासमान आहे हे लक्षात येतं. अविभक्तमच भूतेषु विभक्तम इवच स्थितम म्हणजे स्थित म्हणजे स्थिर राहणारं कोण आहे, गीतेतलं वचन आहे हे. अविभक्तंच भूतेषु विभक्तम इवच स्थितम असाच संवाद पुन्हा मुंडकोपनिषदामध्ये सुद्धा येतो. त्यामध्ये विचारलेलं आहे की अंगिरा ऋषी आणि अथर्व ऋषीने अंगिरा ऋषींना प्रश्न विचारला की काय जाणले असता हे सर्व जाणल्यासारखे होते. म्हणजे असाच प्रश्न जो इथे शंकराचार्यांनी उपस्थित केला. त्यामध्ये अंगिरा ऋषीने उत्तर दिलं की जो हे परमतत्व जाणतो, जे हे परब्रह्मतत्व जाणतो तो स्वतःच ब्रह्मरूप होतो. आता तो जर स्वतःच ब्रह्मरूप झाला तर त्या ब्रह्मरूपातून काही कमी होत नाही किंवा जास्तही होत नाही. त्यामध्ये समाधान असमाधान सुख दुःख हे जे द्वंद्व आहे ते द्वंद्व राहतच नाही, कारण तो स्वतःच ब्रह्मरूप झालेला आहे. म्हणून फक्त माणूस जो आहे याच्या ठिकाणीच ही विवेकशक्ती आहे आणि त्या विवेकशक्तीचा उपयोग हा माणूसच करू शकतो, अन्य कोणीही कुठलाही जीव करू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण आता जरा दुसऱ्या श्लोकाचा विचार करू. तोही श्लोक अत्यंत महत्त्वाचा आहे. 28वा श्लोक आहे रामचंद्र महाराजांचं. ते डिस्प्लेमध्ये बदलतील, आपल्याला तो 28वा श्लोक पाहायला मिळेल. किम दुर्लभम, दुर्लभ असं या मनुष्यजन्मामध्ये काय आहे. किम दुर्लभम, आता उत्तर जे आहे सद्गुरुरस्ती लोके सत्संगती ब्रह्मविचारणाचं. काय दुर्लभ आहे की सद्गुरु तत्व, सद्गुरू हे दुर्लभ आहेत. दुसरं म्हणजे सत्संग दुर्लभ आहे. ब्रह्मविचार म्हणजे ब्रह्माविषयीचा विचार ज्या सत्संगामध्ये नेहमी होत असतो तो ब्रह्मविचार, तो महत्त्वाचा आहे, तो पण अगदी दुर्लभ आहे. आणि पुढचं जे आहे त्यागो ही सर्वस्य शिवात्मबोधा, म्हणजे जिंकण्यामध्ये काय सगळ्यात कठीण आहे तर को दुर्जय सर्वजनैर मनोजः, म्हणजे जिंकण्यासाठी सगळ्यात कठीण काय आहे तर कामदेव, असं ते उत्तर सांगितलेलं आहे. आता याचा आपण थोडासा विचार करू की सगळ्यात कठीण काय आहे की जे मला लाभण्यासाठी खूप कष्ट करावं लागतात तरी ते लाभत नाही, असं काय आहे. तो म्हणजे सद्गुरू, सत्संग, ब्रह्मविचार आणि सर्वस्व त्याग आणि कल्याणरूप माझं कल्याण ज्यामध्ये आहे तो आत्मबोध, तो माझ्यामध्ये स्थिरावणं हे फार दुर्लभ आहे. आता या खूप मोठमोठ्या गोष्टी झाल्या. साधं उदाहरण घेऊन सांगतो. 1977 आम्ही अकोल्यामध्ये आलो. 1979 आपले प्रल्हाद महाराज गेले. पेपरमध्ये बातमीसुद्धा वाचली असेल, पण प्रल्हाद महाराज कोण हे सुद्धा माहीत नव्हतं. आणि 79 नंतर साधारण 2-3 वर्षातली गोष्ट आहे, 81-82 त्या गोरक्षण रोडवर आम्ही राहत असताना आमच्या शेजारा एक मुळे होते स्टेट बँकेतले. त्या मुळेंच्याकडे मायबाई आलेल्या होत्या. मुळेने आम्हाला हाक मारून सांगितलं की मायबाई आल्या, दर्शनाला या. आता ह्या मायबाई कोण, प्रल्हाद महाराज कोण हे काहीच माहीत नव्हतं आम्हाला. आम्ही दोघे जेव्हा गेलो तेव्हा मायबाई बाहेर त्या पायऱ्यावर बसलेल्या होत्या. आता आजी आहेत म्हणून आपलं पाया पडलो, दर्शन घेतलं आणि परत आलो. आता हे काय दुर्लभ या ठिकाणी, ते कोण आहेत, त्यांचं अधिष्ठान काय आहे, त्यांच्याबद्दलची काहीच माहिती नाही, पण त्यांच्या दर्शनाचा आनंद, पण जो आनंद आम्हाला त्यावेळेस मिळाला त्यापेक्षा कितीतरी पटीने आज आम्हाला आनंद होतो की आम्ही त्यांचं दर्शन घेतलं. आता हे कशामुळे
कारण त्यानंतर त्यांचं चरित्र, त्यांच्या लीला, त्यांचं सगळं वाचलं, महात्म्य वाचलं, महाराजांचा अधिकार पाहिला, महाराजांच्याबरोबर जिजीमायेचा अधिकार पाहिला आणि त्यामुळे तो आनंद जास्त लाभला. म्हणून दुर्लभ काय आहे की सत्संगती, ही संगती चांगली आहे, ही चांगली नाही, असा विवेक जोपर्यंत माणसाच्या ठिकाणी होत नाही तोपर्यंत सत्संगतीचा लाभ त्याला होत नाही. किंबहुना आपण सत्संगती असलो तर सामान्य माणूस त्या क्षणामध्ये देखील त्या ठिकाणी विचलित होतो आणि तो काहीतरी म्हणजे कारण काढून त्या ठिकाणाहून निघून जातो, कारण त्याला त्या संगतीचं महत्त्व त्याला समजलेलं नसतं. म्हणून सत्संगती, सत्संग आणि सद्गुरू. सद्गुरू कसं की आता आपण पाहतो की गुरु पाहता लक्ष कोट्यान कोटी, बहुसाल मंत्रावळी तेच मोठी, मनी कामना चेटके धात माता, जनी व्यर्थ रेतो नवे मुक्तिदाता. गुरु कितीतरी प्रकारचे कितीतरी असतील, प्रत्येकाला आपण असं म्हणतो वा वा काय गुरुसारखा भेटलास, म्हणजे किती मला चांगला उपदेश तू केलेला आहेस, तो प्रापंचिक उपदेश जो मला देतो आणि त्याचा लगेच मला प्रपंचातल्या सगळ्या प्रसंगामध्ये त्याचा मला उपयोग होतो, त्याचा मला लाभ होतो, त्यामध्ये मला काहीतरी प्राप्त होतं, त्या माणसाला आपण गुरु असं म्हणतो. पण हे सगळे गुरु जे आहेत हे सगळे प्रापंचिक आहेत, हे सगळे इथलेच आहेत, हे मला परलोकाला घेऊन जाणारे नाहीत. माझी मुक्ती जी आहे ती मात्र केवळ माझ्या सद्गुरूंमुळेच होणार आहे. आणि म्हणून सद्गुरू हे जे आहे ते सुद्धा पद किंवा त्याची प्राप्ती भक्ताला होणं हे अतिशय दुर्लभ अशी गोष्ट आहे. आपला आताच आपण दास विश्रामधाम दिवस साजरा केला, त्या सप्ताहामध्ये प्रवचनं झाली, त्यामध्ये रामदास पंथ क्रमसार या ग्रंथाचं विवेचन आपल्याला डॉक्टर लाड सरांनी केलं होतं. त्यामध्ये नानासाहेब देवानी प्रस्तावनेमध्ये एक फार चांगलं वाक्य दिलेलं आहे की सद्गुरूच्या भेटीची तळमळ असावी, पण सद्गुरू मिळण्यासाठी धावत पळत जाण्याची गरज नाही. आपण सत्शिष्य कसे होऊ याची विवंचना साधकाने केली पाहिजे. म्हणजे मी जर सत्शिष्य झालो, सत्शिष्याची लक्षणं माझ्यामध्ये आली, तर सद्गुरू आपोआप मला भेटायला येतील. आणि अशी कथा ऑटोबायोग्राफी ऑफ योगी योगानंद परमहंस यांचं जे पुस्तक आहे, 602 पानाचं पुस्तक आहे, त्यामध्ये ही गोष्ट फार सुंदर रीतीने सांगितलेलं आहे. हे जे 602 पानाचं पुस्तक आहे ना, त्याची कथा अशी की ते पुस्तक मी रात्रंदिवस बसून अक्षरशः आज सुरू केलं आणि उद्या संध्याकाळपर्यंत ते माझं पुस्तक वाचून झालं. त्यावेळेस 21-22 वर्षाचं असताना ते पुस्तक इंग्रजीमध्ये होतं, आता ते मराठीमध्ये सुद्धा आता उपलब्ध आहे. फार सुंदर पुस्तक आहे, ते सुद्धा आपण सर्वांनी वाचावं असंच आहे. आता दुसरा जो प्रश्न या ठिकाणी आहे, त्यागो ही सर्वस्य शिवात्मबोधः को दुर्जय सर्व जनैर्मनोजः. आता इथे जो संदर्भ आला आहे तो कामदेवाचा आहे. जिंकण्यास काय कठीण आहे की काम. आता काम म्हटलं की आपल्याला आत्तापर्यंत 3-4 श्लोकांमध्ये या प्रश्नोत्तरीमध्ये शंकराचार्यांनी याचं उत्तरसुद्धा दिलेलं आहे. आपले समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतात, जेणे जाळीला काम तो राम ध्यातो, उमेसी अति आदरे गुण गातो, बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे, परी अंतरी नाम विश्वास तेथे. जय जय रघुवीर समर्थ. जेणे जाळीला काम तो राम ध्यातो, आणि दुसरीकडे देहे धरुनी वानरी अखंड दास्य मी करी, विमुक्त राज्य रावणा श्रीरामस राम हे म्हणा. आता हे कोण म्हणतं? भगवान शंकर म्हणतात. ज्या भगवान शंकराने कामाला जळून भस्म केले होते, मोठमोठ्या तपस्व्यांनाही अजिंक्य असणारा हा काम मदन हा केवळ एका भगवान शंकराच्या नेत्रकटाक्षाने जळून गेलेला आहे. आणि म्हणून या विश्वाचे धनी विश्वनाथ हे जे नाव आहे ते त्यांच्या ठिकाणी सर्व प्रकारचं ज्ञान आणि विज्ञान याचे जे मुख्य प्रवर्तक जे आहेत, किंबहुना आपल्या सगळ्याच ग्रंथांचे सुरुवात जी आहे ती भगवान शंकर आणि पार्वती माता यांच्या संवादातून झालेली आहे. आता हेच आहे, हीच आपण पाहिलं तर प्रत्येकच ग्रंथ जे ज्ञानाचं अधिष्ठान आहे, विज्ञान ज्यामध्ये आहे, त्याचे प्रवर्तक जे आहे ते भगवान शंकर आहेत. त्रिपुरासुरालासुद्धा याने ठार केलेलं आहे. आता ते भगवान शंकर रामनामावर विश्वास ठेवतात आणि म्हणून नाम जे आहे त्या नामाचा महिमा जाणे शंकर जना उपदेशी विश्वेश्वर, ही जी ओवी आहे ती त्याच अर्थाने आहे. आणि म्हणून अशा सद्गुरूंच्या
सान्निध्यात आपण जाणं याचं म्हणजे आपलं पूर्वपुण्य आहे आणि म्हणून त्यांची ओळख आपली होती. मागे सुद्धा हे उदाहरण मी सांगितलं असेल. आपले ब्रह्मानंद महाराज, ब्रह्मचैतन्य महाराजांचे शिष्य ब्रह्मानंद महाराज यांना त्या व्यंकटपूर, कर्नाटकात आहे व्यंकटापूर, तिथल्या बालाजीने दृष्टांत दिला की आता तू इथून जाऊन त्या इंदोरला जा आणि तिथे ब्रह्मचैतन्य महाराज आहेत, ते तुझे सद्गुरू आहेत, त्यांचा अनुग्रह घे. ब्रह्मानंद महाराज तिथून निघाले दृष्टांताप्रमाणे आणि इंदोरला जाऊन पोचले. इंदोरला गेले तेव्हा जेव्हा दर्शन झालं तेव्हा त्यांना त्या ठिकाणी असं दिसलं की महाराज बसलेले आहेत, बाजूला शिष्यमंडळी आहेत, बरीचशा स्त्री शिष्य जे आहेत ते सुद्धा त्यांच्या भोवती आहेत. महाराजांबद्दल जास्तीची बातमी काढली किंवा माहिती काढली तेव्हा त्यांच्या मनामध्ये आलं की हे जर एवढे संसारामध्ये गुरफटलेले असतील तर हे मला या संसारातून कसे तारून नेतील, असं मनामध्ये शिष्याचा भाव आला. आता भाव हा जो त्यांच्या मनामध्ये आला तोच भाव आपल्या मनामध्ये सुद्धा येऊ शकतो. या प्रकारे आपण या ग्रंथाकडे, या घटनेकडे पाहायचं. आणि मग पुन्हा ते जेव्हा परत येतात, नरसोबाच्या वाडीला येतात, तिथे दत्ताच्या दृष्टांतानुसार पुन्हा अनुष्ठान करतात. आणि दत्ताने पुन्हा तेच अनुष्ठान झाल्यावर सांगितलं की तू पुन्हा तिथे जा इंदोरला आणि त्यांचाच अनुग्रह घे. मग ते म्हणतात मग इतके 8 दिवस का लावले? ते का लावले याचा अर्थ असा की मला तुझ्याकडून हे अनुष्ठान या ठिकाणी करून घ्यायचं होतं. म्हणून शिष्य जोपर्यंत त्या पात्रतेचा होत नाही तोपर्यंत त्याची अनुग्रहाची वेळ येत नाही. आणि अनुग्रह तेव्हाच होतो जेव्हा शिष्य सर्वार्थाने परिपूर्ण होतो, गुणरूप होतो, गुणसंपन्न होतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला जे सांगितलं की जिंकण्यास काय कठीण आहे तर कामदेव हे जिंकण्यास कठीण आहे. आणि म्हणून आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी छान येते पहा. जे वैराग्याची शिव न देखती, विवेकाची भाषा नेणती, ते कैसेने मज जाणती सर्वेश्वरा. ते भगवंताचं म्हणणं की ज्यांना वैराग्य काय हे माहीत नाही आणि विवेक काय हे माहीत नाही. विवेक आणि वैराग्य हे शब्द किंबहुना आपल्या दासबोधामध्ये विवेक वैराग्य निरूपण नावाचा एक 12वा समास दशकच आहे. विवेक आणि वैराग्य कितीतरी ओव्या या दोन्हीच्या बाबतीमध्ये त्यांनी आहेत. समर्थांचा आवडता शब्द हा विवेक आहे. आणि जोपर्यंत या विवेकाची ओळख होत नाही, या विवेकाचा वापर करून दृश्य आणि अदृश्य जे आपल्याला दिसतं आणि त्याच्या पलीकडे असणारं जे तत्त्व आहे, अधिष्ठान आहे, हे जोपर्यंत आपल्याला त्याचं बायफर्केशन, त्याच्यातला निवाडा आपल्याला करता येत नाही तोपर्यंत परब्रह्मस्वरूप जाणणं हे अजून अवघड आहे. आणि म्हणून गीतेमध्ये एक श्लोक येतो, एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मात्मना मना जही शत्रू महाबाहू कामरूपं दुरासदम. कामरूपं दुरासदम म्हणजे ते उल्लंघन जाण्यासाठी हे काम जे आहे ते फार अवघड आहे, अवघड अशी ती गोष्ट आहे. आणि म्हणून असा तो प्रभू जाणोनी आवरी आपणा संहारी काम हा वैरी तू गाठोनी परोपरी. हा काम जो आहे तो खरा वैरी आहे, तो वाटाळा आहे. या संसाररूपी जंगलामधून जाताना आपल्यावर हल्ला करणारा, आपल्यातलं असणारं स्वत्व हिरावून नेणारा असा तो आहे. आणि म्हणून त्याच्यापासून तो सावध राहा. आणि म्हणून आपल्याला सांगतात जेणे जाळीला काम तो राम ध्यातो. मनाच्या श्लोकामध्ये अशी ओवी आपल्याला येते. त्यामुळे या दृष्टीने या दोन्ही श्लोकांकडे आपल्याला पाहायला पाहिजे. आता जो तिसरा श्लोक आहे तो पण असाच महत्त्वाचा आहे. श्लोक 29वा. रामचंद्र महाराज लगेच तत्परतेने ते काढून दाखवतात आपल्याला. पशोः पशुः को न करोति धर्मं. पशोः पशुः को न करोति धर्मं प्राधीतशास्त्रोऽपि न च आत्मबोधाः किंतद्विषं भाति सुधोपम स्त्री के शत्रवो मित्रवदात्मजाद्या. आता प्रश्न आता या ठिकाणी पुन्हा 3 प्रश्न या ठिकाणी आहेत. 84, 85 आणि 86वा प्रश्न. आधी प्रश्न आणि उत्तर काय ते थोडक्यात पाहू, मग त्याचं विवेचन पाहू. पशूंमध्ये अधिक पशुत्व कोणाला असते? हे 2 पशु आहेत, एका पशु आपल्यासमोर आहे, दुसरा आहे, त्यातलं पशुत्व कोणाच्या ठिकाणी जास्त असतं असा प्रश्न आहे. आता आपण विचार केला तर आपण सोडून जे पशु आहेत 4 पायाचे आहेत त्याच्यामध्ये अधिक पशुत्व कोणाला आहे असं आपण पाहतो. मांजर आहे, कुत्रा आहे, त्यापेक्षा पुढे अजून सिंह आहे, वाघ आहे. आता पशुत्व कोणामध्ये जास्त आहे
तर आपलं उत्तर येईल की वाघ, सिंह यांच्यामध्ये पशुत्व जास्त आहे. आता पक्षी आहेत, चिमणी आहे एकीकडे आणि एकीकडे कावळा आहे, एकीकडे गिधाड आहे. मग याच्यातलं पशुत्व कोणाकडे जास्त आहे असा प्रश्न विचारला तर आपण साहजिकपणे म्हणतो त्या गिधाडाकडे आहे, कारण तो दुसऱ्याला फाडून खातो. आता पुढे अजून एक प्रश्न विचारा की गायीमध्ये आणि एखाद्या जनावरामध्ये काय तुम्हाला प्रिय आहे, तर आपण सहजपणे म्हणतो ही गाय आम्हाला जास्त प्रिय आहे, कारण तिथे अनेक भगवंताचं त्या ठिकाणी अधिष्ठान त्या गायीमध्ये आहे. असं पशूंमधली तुलना आपण करतो. आता इथे प्रश्न कसा आहे, पशोः पशुः, म्हणजे पशूंमध्ये सगळ्यात पशुत्व ज्याला जास्त आहे असं कोण आहे. आता उत्तर मात्र तिसरंच आहे, म्हणजे आपण आत्तापर्यंत जे विवेचन केलं हे सोडून अगदी वेगळंच आहे. आता उत्तर असं आहे, उत्तर पाहिलं की मग म्हणतं आपण म्हणू की अरे हे तर आमच्या लक्षातच नाही आलं. धर्मपालन न करणाऱ्याला, अगदी खूप लक्ष देऊन ऐका, धर्मपालन न करणाऱ्याला व परोक्ष ब्रह्मप्राप्ती होऊन देखील अपरोक्ष ब्रह्मज्ञान न होणाऱ्याला पशु असं म्हणलेलं आहे. पशुमधला जास्त पशु कोण आहे, तर ज्याला धर्मपालन न करणारा. आता आली का जबाबदारी, आता ही आपल्यावर आली, धर्मपालन न करणारा. आता धर्मपालन न करणारा म्हटलं की मी आलो म्हणणं सोपं आहे, आपण आलो म्हणणं सोपं आहे, मी आलो म्हणणं थोडंसं अवघड आहे. पण आपण त्यामध्ये आलो. आणि आता दुसरं जे आहे, परोक्ष ब्रह्मविद्या प्राप्त होऊनही अपरोक्ष ब्रह्मज्ञान न होणाऱ्याला. आता परोक्ष आणि अपरोक्ष काय, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान. परोक्ष म्हणजे या जगामध्ये जे समोर वस्तू दिसतात त्यांचं ज्ञान जे आहे ते परोक्ष ज्ञान आहे. पण या वस्तूंच्या पलीकडे असणारं जे तत्त्व आहे, ब्रह्मतत्व आहे, त्याचं ज्ञान असणं याला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. तर परोक्ष ब्रह्मविद्या प्राप्त झाली म्हणजे सगळं आता थेअरीमध्ये सगळं झालं. काल परत आपला हा विषय होता अंतर्भाव, जेव्हा स्वामींनी सांगितलं आपल्याला, आदरणीय श्री प्रसाद स्वामींनी, तेव्हा आपण जेव्हा नंतर चर्चा केली त्यामध्ये हेच होतं की हे सगळं सांगणं खूप सोपं आहे, पण ते अनुभवणं हे फार अवघड आहे. हेच आता या ठिकाणी सांगितलं की परोक्ष ब्रह्मविद्या प्राप्त झाली म्हणजे एखाद्या उवीचा अर्थ, गर्भित अर्थ, आध्यात्मिक अर्थ हा सगळा जरी मला समजला तरी माझ्या आचरणात तो जोपर्यंत उतरत नाही, म्हणजे अपरोक्ष ब्रह्मज्ञान जर मला झालं नाही, तर मग मी त्या पशूंमध्ये जास्त पशुत्व असणारा मीच आहे. आता पुढचा प्रश्न येतो की विष असून अमृताप्रमाणे काय वाटते. मुळामध्ये विष आहे पण ते अमृतासारखे वाटते, ते काय आहे. लहान मुलांचे जे औषधं असतात, पेडियाट्रिक ड्रग्स, तर ती मुलांची औषधे जे असतात ते कधीच कडू नसतात, कारण मुलांना त्या कडूची सवय नसते, रोज गोड खायची सवय असते आणि म्हणून त्यांचं औषध हे केव्हाही गोडच असतं. जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं आपल्यालासुद्धा कडू आणि गोड याच्यातला जेव्हा फरक कळायला लागतो तेव्हा आज काय जेवणात गोडी नाही आली आपण म्हणतो, आणि आजचं जेवण थोडंसं काहीतरी आंबट झालं, खारट झालं, तुरट झालं, म्हणजे या चवी आपल्याला समजायला लागतात आणि त्यामुळे नेहमी चांगलंच पाहिजे अशी माणसाची इच्छा होत असते. पण आता जेव्हा डॉक्टरकडे जेव्हा होतो तेव्हा त्यांनी जेव्हा आपल्याला औषध दिलेलं असतं त्या औषधामध्ये आतमध्ये ती गोळी जी कडू असते पण त्या गोळीचं आवरण जे आहे ते मात्र गोड असतं. आता गोड आवरण आहे म्हणून ते आतली गोळी कडू आहे हे आपल्याला समजत नाही आणि म्हणून ती टॅबलेट घेतली की आपल्याला थोडं छान वाटतं, गोड वाटतं, पण त्याचा परिणाम जो आहे अंतिम की जो आतमधलं जे कडूपणा आहे तो आपल्यातलं जे अनारोग्य आहे तो घालवून टाकतो. त्याच्यामुळे माणसाला देताना औषध जे आहे ते असं म्हणजे काहीतरी त्याला वेस्टर्न घालून चांगल्या प्रकारे द्यावं लागतं, म्हणजे तो लोकांना जास्त ॲक्सेप्टेबल होतो. आता इथे जो प्रश्न विचारला की विष असून अमृताप्रमाणे काय वाटते. आता हा विषय या पूर्ण ग्रंथामध्ये आत्तापर्यंत 3-4 वेळेस आलेला आहे, 3-4 श्लोकांमध्ये आलेला आहे. आता याचं उत्तर दिलेलं आहे की स्त्री म्हणजे विष असून अमृताप्रमाणे वाटते ती स्त्री, असं उत्तर त्या ठिकाणी दिले आहे. आता स्त्रीचा विषय आल्यामुळे आता पुन्हा आपण दासबोधाकडे बोलूया. दशक 3 स्वगुण परीक्षा यामधले पहिले समास जे अ, ब, क आणि ड हे जे समास आहेत स्वगुण परीक्षेचे ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये आपण सगळं पाहतो, कसा संसार आहे, कसा जन्म होतो, जन्मदुःखाचा अंकुर, जन्मशोकाचा सागर, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये दिल्या.
आणि मग त्यामुळे म्हणतात की लहान मुलगा आहे, तो घरामध्ये असतो, आईवडिलांच्या समोर असतो, तोपर्यंत ठीक आहे. पण नंतर पुढे मग जेव्हा तो खेळायला लागतो, 4 मुलं मिळाली म्हणून तो त्या मुलांच्या बरोबर जेव्हा जातो, मग म्हणतात की आता तो मुलगा त्या मुलांमध्ये रमला. आता इतका रमला की घरी यायलासुद्धा त्याला वेळ नाही. आई कसं तरी आणून पकडते त्याला आणि आपल्या घरी आणते आणि त्याला जेवू घालते. म्हणजे भूक लागली हे सुद्धा त्याला समजत नाही, कारण तो बाहेरच्या वातावरणामध्ये खूप आनंदी झालेला असतो. आता हे जे आहे त्याचाच विस्तार केला तर माणूस हा जो आहे तो प्रपंचामध्ये गुरफटलेला असतो. परब्रह्माच्या ठिकाणी एकरूप होणं, मनाने शांत होणं, मन एकाग्र करणं, तत्ते कृत्वा मनःशांतम, हे जे आहे मन शांत करणं, एकाग्रता, ही सगळ्या गोष्टी त्याला जमत नाहीत. म्हणून त्याला बळजबरीने सत्संगाकडे आणावं लागतं. हे जे आहे आणि तो यायला तयार नसतो. तर याचं कारण काय आहे की धर्म जो आहे की तो आपलं खरं म्हणजे माणसाचं जीवनाचं खरं अंग जे आहे तो धर्म आहे. आणि जो धर्मापासून वेगळा होतो, म्हणजे धर्मपालन न करणारा, म्हणजे जो धर्मापासून वेगळा होतो त्याने सगळं काही या ठिकाणचं जे आहे ते वैभव सगळं वाया घालवलेलं आहे. ते सगळं त्याच्या हातून निघून गेलेलं आहे. सुख, चैन, शांती, एकमेकांबद्दलचं प्रेम, विश्वबंधुत्व ही संकल्पना, हे सगळं अधर्मामुळे या धर्माचा नाश होत आहे. म्हणून आज संसारामध्ये जी काही आपल्याला अशांती दिसते ते याचं कारण की प्रत्येकजण या धर्माच्या तत्त्वापासून असा वेगळा झालेला आहे आणि किंबहुना ज्या स्थितीत आहे तेच त्याला खूप चांगलं वाटतं. आता त्यामधले जे काही जे आहेत ते मात्र त्या धर्माचं अवडंबर करतात, म्हणजे काहीतरी बाह्यचिन्ह जे आहे तेच धारण करतात आणि बाह्यचिन्हामुळे मी धार्मिक वृत्तीचा आहे असं त्याला वाटतं आणि असं आपल्यालाही त्याला पाहून वाटतं. पण खरं म्हणजे आचरणामध्ये जोपर्यंत हा धर्म आपल्या येणार नाही तोपर्यंत तो धर्म आपण पालन करतो असं होणार नाही. आणि म्हणून रामो विग्रहवान धर्म, हा राम जे आहे प्रत्यक्ष रामाचा अवतार, रामाचं स्वरूप, रामाचं वागणं, खरा धर्म कोणता हे त्या रामाकडे पाहून आपण ठरवावं. आणि रामो विग्रहवान धर्म हा असं आहे. आणि म्हणून या ठिकाणी संयमित जीवन, ज्याचं जीवन संयमित आहे, अति सर्वत्र वर्जेत, अति काय, अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा. अति असणारे पूर्ण सगळे चारी चरण अतिचे चरण आहे. त्यामुळे संयमित जीवन, संतुलित जीवन, म्हणजे धर्माने वागणे शक्य आहे पण त्याप्रमाणे आपण न केलं, तसं वागलं नाही तर मात्र पशुत्व लक्षणे आपल्यामध्ये आहेत असं आपण समजून घ्यावं. आता एखादा वेदांताचा खूप चांगला मोठा फरडा वक्ता असतो. आता तो वक्ता जेव्हा बोलतो, भाषण देतो, प्रवचन देतो, कीर्तन करतो, तेव्हा त्यांचं कीर्तन ऐकल्यावर असं वाटतं की अरे वा, किती छान, यांनी किती छान आपल्याला सगळा वेदांत समजावून सांगितलेला आहे, असा आनंद आपल्याला त्या क्षणापुरता होतो. आणि म्हणून दुसरीकडे एका संतांचं वाक्य आहे की साधूचं जर लक्षण जर खरं पाहायचं असेल तर 24 तास त्या साधूवर लक्ष ठेवा. 24 तास तो साधू कसा वागतो या प्रवचनानंतर, या कीर्तनानंतर त्याच्याकडे लक्ष द्या आणि म्हणजे खरी वस्तुस्थिती काय आहे ते आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून असो ऐसे, म्हणजे ऐसे 17 गुरु जे म्हणलेलं आहे की ते सगळे त्याग करा, त्यांचा त्याग करा, पण जे अडक्याचे 3 मिळाले तरी वर्जावे हे सांगितले. ते याच कारणासाठी की कारण ईश्वराने आपल्याला ही सगळी गोष्ट दिली आहे आणि त्याबरोबर विवेक दिला, बुद्धी दिली, ही सगळी संसाधनं दिली, तरी पण आपण जर ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होत नसू तर जन्मा आलियाचे फळं काही करावे सफळ, ऐसे न करिता निर्फळ भूमिभार होय. तर आपण भूमिभारच होत आहोत असं ज्याला ठिकाणी आहे तो पशूंमध्ये अधिक पशुत्व असणारा माणूस आहे. आणि म्हणून इतका चांगला वक्ता जरी असला, कीर्तनकार असला, प्रवचनकार असला, तरी त्याला जर आत्मज्ञान झालं नाही किंवा आत्मज्ञान होण्यासाठी साधना त्याची जर कमी पडत असेल तर त्याच्या ठिकाणी पशुत्व आहे असं म्हणावं लागेल. आणि परांची खाणी व्यतृणच स्वयंभू, म्हणजे ईश्वराने माणसाचे इंद्रिय स्वभावतःच बहिर्मुख केली आहे. इंद्रिय आहे स्वभावतः, त्यांचा स्वभावच आहे. शांत एका ठिकाणी बसलं तर कुठेही काही वाजलं की तिकडे आपलं लक्ष जातं, कारण स्वभाव ह्या इंद्रियांचा हा बहिर्मुखतेचा आहे. जोपर्यंत ही बहिर्मुखता इंद्रियांची आपण अंतर्मुख करत नाही, किंबहुना बहिर्मुखते ठिकाणी आपण ज्या ठिकाणी ज्या स्वरामध्ये आपण गुंतून गेलो, माझं मन गुंतून गेलं, त्या स्वरामध्ये त्यांच्या पलीकडे असणारं भगवंताचं तत्त्व की ज्याचं वर्णन त्या गाण्यामध्ये आहे
त्या तत्वापर्यंत आपला विचार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हे गाणं ऐकणं हे गाणंच ऐकणं होतं. पण प्रभू मोरे अवगुण चित्त न धरो असं त्या गणिकेने म्हटल्यानंतर स्वामी विवेकानंदाच्या मनामध्ये जो भाव आला तो भाव आपल्या मनामध्ये जेव्हा येईल तेव्हा मग मी एखादं सुंदर गाणं ऐको, एखादं सुंदर वर्णन असो, एखादं सुंदर दृश्य मला दिसत असेल तरी माझ्या मनामध्ये जो परमात्मा भाव असेल तर त्या भावामुळे मला जे दिसतं त्याच्या पलीकडचा भगवंत मला दिसायला लागेल. जवळ लपाला तव तव दिसे, आपल्या चांगदेव 65मध्ये ओवी होती पहा, जवळ लपाला तव तव दिसे. म्हणजे लपलेलं हे परब्रह्म आहे, त्याकडे आपण लक्ष दिलं तर जे दिसतं ते अदृश्य होतं आणि जे दिसतं ते जे मला डोळ्याला दिसतं त्याकडे माझं मन जर रममाण झालं तर त्याच्या पलीकडे असणारं आत्मतत्व मला दिसणार नाही आणि म्हणून त्याची ओळख करून घेणं हे माझं काम आहे. आता हा धर्म कसा, धर्माचे काही लक्षणं आहेत, ती लक्षणं सांगितलेली आहे, थोडक्यात पाहू आणि आजचं विवेचन आपण या ठिकाणी थांबूया. मला वाटतं जास्त वेळ झाला आहे. मनुस्मृतीमध्ये हा श्लोक येतो, तो श्लोक सांगून मग या ठिकाणी आपण थांबतो. धृती क्षमा दम अस्तेयम शौचम इंद्रिय निग्रह धीही विद्या सत्यम अक्रोधो दशम धर्म लक्षणम. ही 10 धर्माची लक्षणं आहेत. ही ज्यांच्याजवळ असेल तो धर्मपालन करणार आहे आणि त्याच्यामध्ये कधीही पशुत्वाचा अंश येणं शक्य नाही. आणि म्हणून एक शेवटचा जो विचार या ठिकाणी दिलेला आहे, के शत्रुवो मित्र वदात्मजाद्याः पुत्रादी गणगोतांवर ममत्व, हे देखील आहे ना, हे सुद्धा आपल्याला या पशुत्वाकडे नेणारं आहे. याच्याबद्दलचा विचार सोमवारी आपण करू. आणि आता उरलेले जे 3 श्लोक आहेत 30, 31 आणि 32 याचा विचार करून सोमवारी आपण या विवेचनाला विराम देऊ. पूर्णविराम नाही, विराम देऊ. विराम असल्यावर पुढे अजून विचार असतात, म्हणून विराम देऊ आणि नंतर पुन्हा आपल्याला. आणि हे सगळं कितीदाही ऐकलं, कितीदाही वाचलं तरी पुन्हा पुन्हा जो पण आपण वाचत नाही, तसं की सेविलेचे सेवावे अन्न घेतलेचे घ्यावे जीवन तैसेचे श्रवण मनन केलेचे करावे. या न्यायाने आपल्या साधना अधिक दृढतर कशी होईल याबद्दलचा विचार आपण करूया. मला वाटतं या ठिकाणी मी थांबतो, वेळ बराच झालेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.